एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला भाजपचाच विरोध होता असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय। राऊत यांनी एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी मवियाच्या सत्ता स्थापनेदरम्यान झालेल्या घडामोडींवर देखील मोठे दावे केलेत। मात्र पवारांनी देखील शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर मोठं भाष्य केलंय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी भाजपचा विरोध। अजित पवार तटकरेंचाही शिंदेंना विरोध। संजय राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ। पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं हे सगळ्यांसाठी अनपेक्षित धक्का होता। कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठीच शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना उदयाला आल्याचं सर्वांना वाटत होतं। मात्र भाजपनं धक्कातंत्र अवलंबत शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं। परंतु त्यांच्या मुख्यमंत्री होण्याला राज्यातील भाजप नेत्यांचा विरोध होता असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर राऊतांचा हा दावा शिंदे गटानं फेटाळून लावलाय। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, हे वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्री पदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती। शिंदे तेव्हा कोणालाच नको होते। शरद पवारांना कोण करायचं याच्याबद्दल दुमत नव्हतं। त्यांनी मुख्यमंत्रीपद कुणालाही द्या असं जेव्हा सांगितलं, परंतु यांनी जेव्हा आग्रह धरला त्या टायमाला उद्धव साहेबांचंच नाव आलं पाहिजे अशी ही ती प्लॅनिंग केली होती। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे साहेबाला भाजपचा कोणताही विरोध नव्हता। संजय राऊतांनी 2019 मध्ये मविया सरकारच्या स्थापनेदरम्यानच्या घडामोडींबाबतही नवा खुलासा केलाय। मविया सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार होतं। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध असल्याचा दावा राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती। पवारांनी मात्र याबाबत वेगळाच खुलासा केलाय। शिंदेंच्या नावाबाबत शिवसेनेत अंतर्गत चर्चा झाली असेल, मात्र आम्हाला त्याची कल्पना नव्हती। तसं शिंदेंच्या नावाबाबत राष्ट्रवादीची काहीही तक्रार नसल्याचा दावा त्यांनी केलाय। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी त्यांच्या पक्षात अंतर्गत चर्चा असेल, आमच्याकडे नव्हती। हे सरकार एका विचाराचं नव्हतं। आमच्या पक्षाचे लोक होते, दुसऱ्यावरचे लोक, आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची जवळीक ही आमची काही तक्रार नव्हती त्यांच्याकडे। ऐन मतदानाच्या अखेरच्या टप्प्यापूर्वी राऊत आणि पवारांच्या दाव्यांमुळे पुन्हा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा तापलाय। शिंदे मुख्यमंत्री होऊन आता 2 वर्ष उलटून गेली आहेत। मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांवरही चर्चा काही संपायला तयार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।